उद्दामपण आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे। भाजपचा बुरखा फाटलेला आहे। यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे। यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे। म्हणजे घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला गेला। तो पुतळा 8 महिन्यामध्ये पडला। त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे। महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटायला लागलेलं आहे। महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत, नेलेत, अजूनही नेत आहेत। मुंबईचं महत्त्व मारायला बघतायत आणि आता तर कहर झाला। काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली, संविधान दिलं, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा, महाराष्ट्राच्या महामानवाचा, देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर अब फॅशन हो गई है। तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा। म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले। त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्मात पुण्य तरी लाभलं असतं। आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे, मला असं वाटतं आता भाजपच्या ढोंगावरचा पूर्णपणे बुरखा फाटलेला आहे। त्यांचा इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। हा अत्यंत उद्दामपण आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे। भाजपचा बुरखा फाटलेला आहे। यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे। यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे। आपल्याखेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे। नेहरू नेहरू करता करता आता या आंबेडकरांवरती बोलायला लागले। एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे। आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब आंबेडकर ही खरंच फॅशन झाली का हे त्यांना मान्य आहे का? हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे। महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का? कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो। जो अदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो। आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहांवरती काही कारवाई करणार आहे का? आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे। भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे, हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शहाणं झालं पाहिजे। आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचंय, दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे। संविधानाला आता 75 आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल, बाबासाहेबांबद्दल, आपल्या महामानवाबद्दल अमित शहा सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे। नाहीतर भारतीय जनता पक्षाला रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।